नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आपण आयुष्यात काही आपले गोल असतात, म्हणजे काही उद्दिष्ट असतात की ते आपल्याला साध्य करायचे असतात. आपल्याकडे एक चांगली गाडी असावी, चांगला बंगला असावा, भरपूर पैसा असावा, भरपूर नसेल तरी जेवढा लागतो तेवढा तरी पैसा असावा, सर्व प्रकारचे ऐश्वर्य असावे. आणि घरातले जे अर्निंग मेंबर असतात, अर्निंग आता दोन्ही नवरा बायकोही बऱ्याच ठिकाणी अर्निंग असतात, त्यामुळे आपण अर्निंग कमावती व्यक्ती असं म्हणूया. पहिले एक काळ होता जेव्हा फक्त पुरुष कमवायचे, पण आता तसं काही राहिलेलं नाही. घरातल्या कमावत्या व्यक्तींचं हे उद्दिष्ट असतं की भरपूर पैसा कमवावा आणि आपल्या परिवाराला सगळं काही द्यावं, ही इच्छा असते. आता ज्यांना ते साध्य होतं त्यांना होतं, त्यांची कमाई तितकी असते. ज्यांची मुळातच मिळकत कमी असते त्यांना थोडं अवघड जातं. काही गोष्टी साध्य होतात, काही गोष्टी साध्य होत नाहीत. पण मिळकत मर्यादित असून सुद्धा सर्व काही साध्य होतं असं आपण किती ठिकाणी बघतो, असं किती बघण्यात येतं आपल्या. पण होय, अशी घटना एक नुकतीच समोर आलेली आहे. मिळकत इतकी की गाडीत पेट्रोल सुद्धा टाकू शकणार नाही, पण गाडी अशी की आलिशान गाडी, ती बघून कोणी म्हणेल की ही व्यक्ती गर्भश्रीमंत आहे, लखपती तर नक्कीच आहे. या घटनेमध्ये दोन महिला शिक्षिका आहेत. त्या महिला शिक्षिका शाळेवरती काम करत होत्या. महिला शिक्षिकांमध्ये एक होती के.सी. कीर्तना. ही पीटी, फिजिकल ट्रेनिंग, पीटीची टीचर होती. आणि एक स्पेशल टीचर होती, ती म्हणजे के. काव्या. या दोघी महिला शिक्षिका एका शाळेवरती काम करायच्या. या दोघींकडे महागड्या कार, आलिशान बंगले, लाईफस्टाईल अशी की लखपतींना पण लाजवेल, खर्च इतके की कोणीही बघून थक्क होईल इतके खर्च, लाईफस्टाईल, कपडे, परफ्यूम, घड्याळापासून दागदागिन्यांपर्यंत सगळं काही. कोणी म्हणेल की ह्या गर्भश्रीमंत घरातल्या आहेत, भरपूर पैसा आहे, भरपूर पगार आहे, रगड पगार आहे शाळेमध्ये, आणि त्याच्यामुळे यांची इतकी चैन आहे. त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी सुद्धा त्यांच्या लाईफस्टाईल आणि त्यांच्या राहणीमानामुळे थक्क व्हायचे. काय खर्च करतात, हॉटेलिंग असेल किंवा शॉपिंग असेल, जे काय असेल ते सगळं अतिशय मनमुराद, इतके संपन्न या दोन्ही महिला शिक्षिका होत्या. या महिला शिक्षिकांचं झालं. आता त्याच तालुक्यामध्ये एकदा पोलिसांनी एका सफवान नावाच्या व्यक्तीला अटक केलं. त्याच्याकडे MDMA नावाचं ड्रग सापडल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याला ताब्यात घेतलं. ड्रग कुठून मिळालं, काय मिळालं, हे सगळं चौकशी केली. चौकशीत त्याने एक प्रक्रिया सांगितली की ह्या ड्रग्ज मिळवण्याची किंवा विक्रीची प्रक्रिया काय आहे. तर ज्यांना त्या भागातल्या हे ड्रग्ज किंवा अंमली पदार्थ पाहिजे होते त्यांनी आखाती देशातल्या एका नंबरवरती संपर्क करायचा. त्या नंबरवर संपर्क करायचा, आपली काय गरज आहे, आपल्याला काय पाहिजे ते सांगायचं. ते सांगितल्यानंतर त्या ग्राहकांना एक QR कोड पाठवला जायचा. त्या QR कोडवर त्या अंमली पदार्थाच्या मोबदल्यात जे काही पैसे असतात ते पे करायचे. पेमेंट कन्फर्म झाल्यानंतर त्यांना डेड डिलिव्हरी पद्धतीने डिलिव्हरी करण्यात यायची. आता ही पद्धत काय आहे, तर शहरातल्या कुठल्याही ठिकाणी, म्हणजे एखाद्या पडक्या घराजवळ, गार्डनमध्ये, कचरा कुंडीच्या खाली, बंद दुकानाच्या शटरच्या बाजूला, असं कुठल्या तरी एका ठिकाणी तुम्हाला जे तुम्ही अंमली पदार्थ ऑर्डर केलेला आहे त्याचं पॅकेट ठेवून द्यायचं. मग त्या पॅकेटचा, त्या ठिकाणाचा फोटो काढायचा, त्याचं लोकेशन पिक करायचं आणि कस्टमरला ते लोकेशन पाठवून द्यायचं. या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचं सामान जे आहे ते ठेवलेलं आहे, तुम्ही येऊन ते घेऊन जायला म्हणतात डेड डिलिव्हरी. म्हणजे देणारे आणि घेणारे समोरासमोर येत नाहीत, त्यांना डेड डिलिव्हरी केली जाते. तर ते QR कोडवरती पैसे पे केल्यानंतर डेड डिलिव्हरी तुम्हाला मिळणार. आता तुम्ही म्हणसाल त्या आधीच्या दोन शिक्षकांची श्रीमंती तुम्ही सांगितली, आता हे ड्रग्सच्या डिलिव्हरीचं सांगू लागले, याचा काय संबंध आहे? तर संबंध असा आहे की जो QR कोड पाठवला जायचा आणि त्या QR कोडद्वारे ज्या बँकेच्या खात्यात हे पैसे जात होते, ते दोन्हीही QR कोड आणि बँक खाती या दोन्ही शिक्षिकांची होती. या टीचर्स, महिला टीचर्स ज्या आहेत त्यांचे हे QR कोड आणि बँक अकाउंट होते. त्यामुळेच त्यांची ही चंगळ चालायची. यात आश्चर्य वाटण्याची गोष्ट अशी की दोन्हीही महिला शिक्षकांचे पगार होते फक्त 12,000 रुपये महिना. 12,000 रुपये महिन्यात
या आलिशान गाड्या, आलिशान बंगला, वाटेल तितकी शॉपिंग, दागदागिने, राहणीमान, कपडे महागडे हे सगळं करत होत्या, कारण इकडनं एक वेगळी पगार त्यांना सुरू होती म्हणून. या सफवांनी दिलेल्या स्टेटमेंटवरनं पोलिसांना हे सगळं कळालं आणि पोलिसांचे धाबे दणाणले की आखाती देशातनं हे सगळं कसं काय ऑपरेट होतं, हे काही इंटरनॅशनल ड्रग्सचं रॅकेट आहे की काय. म्हणून मग पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला. या 2 लखपती महिलांना पण अटक केली. अटक केल्यानंतर प्रत्यक्ष डिलिव्हरीमध्ये ह्या सामील होत्या का फक्त पैशांच्या व्यवहारात या गुंतलेल्या होत्या, या संदर्भात पोलिसांनी जोरदार तपास करणं सुरू केलं. आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघींना अशा प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांचे जे शाळेतले सहकारी होते ते अक्षरशः हादरून गेले. विश्वास बसेना त्यांना हे सगळं खोटं वाटायला लागलं. का? कारण की त्या शाळेत आणि इतर शाळांसोबत मिळून केलेल्या एका कार्यक्रमात या दोघी जणी पुढाकाराने सहभागी होत्या आणि तो कार्यक्रम होता अंमली पदार्थ विरोधात जनजागृती. या दोघी जणी अंमली पदार्थ विरोधात जनजागृती शाळेतल्या मुलांच्या आणि इतर शाळेतल्या मुलांमध्ये सुद्धा करत होत्या. शिबिरं घेत होत्या, व्याख्यानं देत होत्या की अंमली पदार्थ कसे वाईट, त्यापासून कसं दूर राहायला पाहिजे. आणि प्रत्यक्षात मात्र या दोघी जणी अंमली पदार्थाच्याच डीलिंगमध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे ऐकणाऱ्यांना जोरात धक्के बसू लागलेले आहेत. असं हे प्रकरण घडलेलं आहे केरळ राज्यातील कोझिकोडा तालुक्यामध्ये. मित्रांनो, या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे. शाळा पवित्र ठिकाण मानलं जातं. शाळेत शिकवणं हे त्याहून महान आणि पवित्र कार्य सांगितलं जातं. आपल्याकडे गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो. गुरूंना खूप मानाचं स्थान असतं. पण या दोन्ही महागुरूंनी मात्र त्या प्रोफेशनचा, त्या क्षेत्राचा पूर्ण बट्ट्याबोळ करून ठेवलेला आहे. ड्रग तस्करीमध्ये या दोघींना अटक करण्यात आलेली आहे. स्पेशल SIT स्थापन करण्यात आलेली आहे तपासासाठी. आणि हे तेवढ्या तालुक्यापुरतं, जिल्ह्यापुरतं किंवा राज्यापुरतं मर्यादित होतं की यात काही इंटरनॅशनल रॅकेट आहे, याचा सुद्धा तपास करणं आता सुरू करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या सगळ्या प्रकरणावरती तुमची टिप्पणी जी असेल ती आम्हाला नक्कीच वाचायला आवडेल. त्यामुळे कमेंट करा, लाईक आणि शेअर करा व्हिडिओला आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.